आपल्या सगळ्यांचे साईबाबा हे डॉक्टरकडे जायचं म्हटल्यानंतर नाटक करतात का? हा मला खूप आधीपासूनचा प्रश्न आहे. मला वाटायचं आधी माझेच आई-बाबा असे आहेत, पण आता कळलं की इथे कुणालचे आई-बाबा पण. कोणत्या गोष्टी त्रास होतो म्हणून तर मी सांगतो ती गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही. मग तेव्हा मी बोलतो ह्या डॉक्टरला काय कळत नाही. डॉक्टरला कळत नाही. तुला याच्यावर काय बोलायचं? तू का डॉक्टर नाही झालास? मम्मी तुला काय वाटतं डॉक्टरला कळतं? माझ्या पोरांना डॉक्टर पण व्हायचा नव्हता, पोलीस पण व्हायचा नव्हता. अच्छा, म्हणून ते असे झाले. मग ठीक आहे. त्या दादाने दिली नव्हती परीक्षा ही. दादा एमपीएससी एक्झाम पास झालेला. एमपीएससी होऊ दे आणि पण ती ह्याची पण आपण मेडिकल ना? नव्हती केली. त्यांनी दिली होती ह्याच्यासाठी. त्याच्यात त्याला जमलं नाही. फुल बॉडी चेकअप किती दिवसांनी केलं पाहिजे हो? 6 महिन्यांनी. कळलं पप्पा? दर 6 महिन्यांनी केलं पाहिजे. 6 महिन्यात WHO. मला जातं एवढे पैसे. कोण? WHO बोलते ते. WHO बोलतं, पण तरी पण 6 महिन्यांनी केलंच पाहिजे. नाही, चूक आहे. चूक आहे. WHO पण चुकीचं आहे इकडे. सुट्टी वाटत तुम्हाला. नाही, याच्यासाठी तुमच्यामुळे थांबलोय. थांबलो. अहो, तुम्ही याल मग आम्ही जाऊ. आई साहेब बोलले 8 वाजता खायला देते. मी म्हटलं 10 वाजेपर्यंत होईल. त्यामुळे तुम्हाला फोन करायला वेळ विचारला. आता 6 महिन्यांनी मम्मी परत करायला लागेल ना आपल्याला. कोण नाही करत. कोण नाही करत म्हणते. आम्ही नाही करणार. आता यांना 6 महिन्यांनी तुम्हाला बोलवणार. असंच होतं, बुकिंग करतात लोक. काय करतात माहिती का, घरातले आता मम्मी पप्पाचं करतात. हा मम्मी पप्पाचं बुकिंग करतात. मग कधी कधी काय होतं, पप्पा करते तर मम्मीच करत नाही ब्लड टेस्ट. नाही मला काय झालं, मी फिट आहे. मग तेच त्यांना कसं सांगायचं तेच कळत नाही आता. ते समजायचं, आपण कसं बोलायचं काय समजत नाही. याच्या अगोदर फोन करत होता हो का? नाही मग असं पण तेव्हा पप्पा तेव्हा राहणीमान वगैरे वेगळं होतं. काही नव्हतं. तेव्हा अन्न आणि हे सगळं चांगलं मिळायचं. असं नाही आता का? भाज्या घाणेरड्या तेव्हा तुमचं. माणसाच्या मृत्यूचं प्रमाण 18% होता. ही पालेभाजी खाऊन आज माणूस हा. साधारण तेच ना, कशामुळे आता, पण? ह्याच्या अगोदर 18 सरासरी वय 18 वर्ष. कितीतरी लोक मरायची लवकर. हा, ते पण आहे. त्यांना औषधोपचार नव्हता त्यावेळेला. मग हे तेव्हा आता माहीतच मग नाही. तेच म्हणून औषधोपचारांची निर्मिती झाली. मग आता आहे तर आपण त्याचा जरा फायदा करून घेऊया पप्पा. त्यावरती या WHO म्हणजे हे जी ह्याची जागतिक जी परिषद आहे ना, तिनं एक आता ब्लड प्रेशरचा हे रोग 120 वर ठेवला. काय 160 वर माणूस चांगला राहतो ना, काय करतोस की काय लेग्स बिग्स मारायला? हा, चल मग आज लेग्स. या मोबाईल घेऊन काय बसलायस कुणाल? चल ना, आता आलायस ते काम कर ना. मागच्या वेळेला माझी आई जेव्हा आली होती तेव्हा आम्ही सेम केलं होतं. आम्ही घरी एक माणूस बोलवून त्यांचं ब्लड वगैरे सगळं देऊन त्यानंतर रिपोर्ट्स घरी मागून घेतले होते. आज आम्ही तेच करणार आहोत. आम्ही आमच्या तब्येतीची अशी व्यवस्थित व्यायाम करून काळजी घेतो, पण आमचे आई वडील दुर्लक्ष करतात. आपल्या सगळ्यांचेच करतात. दिवसभर मी त्यांच्यासोबत घरी थांबले होते. जेव्हा त्यांचे रिपोर्ट संध्याकाळी आले तेव्हा आम्ही सगळेजण मग स्टुडिओला जायला निघालो, कारण कुणाल तिथे काम करतोय. आता तिकडनं आम्ही डॉक्टरकडे जाऊ. आता हे जे रिपोर्ट आहेत ना, हे सगळेजण स्वतः बघणार आणि स्वतः त्याच्यावरती तर्क काढणार. रिझल्ट पप्पांच्या मम्मीचे रिझल्ट. काय डॉक्टर, काय वाटतंय तुम्हाला स्वतःबद्दल? मम्मीला पण दाखव तिचे रिपोर्ट. तो केस ना मम्मी. तिला सांगितलं गोळ्या थोड्या ह्या तुझ्या बंद होतील, या चालू राहतील, तर तिला सगळ्याच घ्यायच्या आहेत गोळ्या. हिचं वेगळं आहे. तिला जास्त गोळ्या म्हणजे आपण हेल्दी वाटतंय आणि त्यानं गोळ्याच नको आहेत. दोघांमध्ये कसं हे करशील सांग? कोण बघणार? काय अगदी कोण बघणार? नाही दोघं असतो ना. पोरं आहे तो बघायला. शुगर पण काय नाही तशी अजिबात नाही पप्पा. नाहीच नाही, बॉर्डर लाईन तिथे लिहिलंय. बॉर्डर लाईन लिहिलंय सरळ सरळ, पण नाही. पण शुगर पण बॉर्डर लाईन कशी काय बॉर्डर लाईन? 109 हाय शुगर 109 आणि ही किती आहे बघितली? तिथे लिहिलंय. 70-99. मला त्यांना ओरडा, त्यांनी लिहिलंय बॉर्डर लाईन म्हणून. कुठं आहे? त्यांनी लिहिलंय, मेन्शन केलंय 109. मग कुठं आहे दाखव. 109 म्हणजे शुगर. बॉर्डर लाईन. अरे
अरे त्यांच्या त्यांना कोण हातातला ओळखलं? रिपोर्ट लोकांची बघ 300, 500 असतो 500 शुगर. पप्पा हातातला रिपोर्ट द्या त्याला. फास्टिंग ग्लुकोज 102 म्हणजे काहीच नाही त्याने लिहिलंय बॉर्डर लाईन. काय मग काय पोट भरायचं वोट कसं काय आपल्या पोट भरणार? हेल्थ साठीच हे करायचं. बघ कशी कर. मम्मी आता पाण्यावर फोडणी द्यायची का तू सांग. मी नाही देत. अगं ते शिकवलं ना त्यांनी दाखवलं होतं ना एका डॉक्टरनी पाण्यावर पाण्यावरती हे हा करून. ते कसं माहितीये का कांदा थोडासा लालसर करायचा असाच कढईमध्ये नंतर टोमॅटो आणि नंतर त्याच्यात तुम्हाला चव पण हवी चमचमीत. आणि त्यात आपले मसाले टाकायचे गरम मसाले. अगं पण चव नाही येत गेलं त्याला. म्हणून तो थोडंसं पुढं मग गेला. चव कटून आणणार सांग तुझ्या पोराला. आता सांग मला तूच सांग. चमचमीत खायला हवं, तेल नको. आता आपल्या जेवणात किती कमी तेल असतो ग खूप कमी असते एवढा ना फक्त चिकनला जास्त असतं. ही रेंज आहे बोल त्याला बोल 3.3 to बोल त्याला. 4.4 च्या मध्ये तुमचं जाम जेवणाला नाटक आहेत मम्मी. म्हणजे ती गेला असतं तर ठीक आहे. आहे मग तरी पण माझे पाय म्हणजे याचा अर्थ ते युरिक ऍसिडचं नाही. हे बघा युरिक ऍसिडचं नाही म्हणजे गोळी चालू आहे. जेव्हा गोळी चालू असते तेव्हा तुमचा कंट्रोल मध्ये राहतो. आता ब्लड प्रेशर तुमचा नॉर्मल आला तर हे समजू नका की मी गोळी नाही घेतली तरी चालेल. गोळी घ्यायची म्हणजे गोळीमुळे तो ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये असतो. आता हे बघा हे व्हिटॅमिन डी वगैरे कमी आहे तुमचं. नाही म्हणायचंय त्यांना, बोलू नाही शकत आहेत ते. अजिबात त्यांच्या चेहऱ्यावरती ते असे हो म्हणण्याच्या ह्याच्यात दिसत नाही. प्रॉब्लेम आहे. आता थोडस कमीच आहे पण कुठं आहे? कुठे किती आहे ते? 24.96 पप्पा. किती पाहिजे? 20 ते 30 च्या मध्ये आहे. नाही इनसफिशियन्सी काय लिहिलंय तिथं 30 ते 100 च्या मध्ये काही. मग हाय काय तुम्हाला तुम्ही उगाच मला टेन्शन देताना मग मी हे करतो, हे नका काय करू, ते सुचलं? नका करू. प्रश्न मग आमचं त्यासाठी काहीच नाही सुचत. मला तर ते काय आहे माहिती आहे? पाय- फक्त शुगरच आहे, दुसरं काय आहे? तुम्ही चालणं बंद केलंय ना म्हणून ते पाहिजे. हे एंटरटेनमेंट मी सकाळपासून हे करते. आता मी तुमच्यासाठी ते घेऊन आले. विचार करा. आमचं काहीच नाही सुचत. काय तुम्ही पप्पा चालणं परत काय चालू बी करा. सुचत चालणं नाही माझी तुमचं बघ परत हाईत बंद. काय. नाही उद्या सकाळी माझ्यासोबत चाला जिम मध्ये. कुठं? नको, नको. ते चालले उद्या. ते बस झालं. ते रिपोर्ट चाललं यायची आता उद्या. वाट बघत होते कधी रिपोर्ट येतात आणि कधी जायला मिळते त्यांना. माझे बाबा पण सेम आहेत. त्यांना डॉक्टरनी सांगितलेलं काहीही पटत नाही. इथून हे रिपोर्ट्स घेऊन गेल्यानंतर ते प्राजक्तासोबत पण डिस्कस करत होते. म्हणजे हात तो मधला आहे म्हणजे चांगलंच आहे ना. मधलं पण नाही का ते? कसं काय का? मधलं नाहीये मग? 3.5 आणि 7.2 मधलं 4.14 नाहीये मग नाही लोक 5 वगैरे समथिंग येणार. 5च्या खाली आहेत तुम्ही. 5च्या खाली आहेत तुम्ही. तरी मग आता तू सांग गोळ्या घे. गोळ्यामध्ये ते मेंटेन राहणार ना, ती लेवल मेंटेन राहणार. ते मेंटेन साठीच गोळ्या देतात. ते जात नाही ना. माझं मत त्यात जाणार आयुष्यभर गोळ्या जर घ्यायच्या झाल्या मग त्यापेक्षा मला नसलेल्या त्या गोळ्या मला आवडतच नाही गोळी घेणं पहिली. काका, ते म्हणजे आता त्याच्याकडे राहणं बाबा आठवले बाबा नाही बाबा आता घेतात. घेता. बाबांचे मित्र मला असतात, बिलकुल ते नाही बाबा आवडत. घेतात. मी आता काका, ह्या ते- गोळ्या नाही आपल्याला मला गोळी घेणंच पटत नाही. आता मी बघतो माझ्यापेक्षा कितीतरी लोक असे आहेत की ज्यांना म्हणजे नुसता चालता येत नाही. माझ्या बरोबरचे लोक त्यांना गोळ्या नाही, ते गोळ्या घेतच नाही. ते प्रत्येक बॉडी टू बॉडी मग डिफर असं कसं काय बॉडीच्या बॉडी आता असते? जी नॉर्मल जी आपली बॉडी असते ना त्याची जी कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा तुमची कमी झाली आहे. मग ती नॉर्मल कपॅसिटीला येण्यासाठी ते त्यांना गोळ्या दिल्या. मग त्यांना नसतील त्याची गरज म्हणून त्यांना नाही मग ते दिल्या. मग ते चालू शकत का ना? जर ते नॉर्मल आहे तर ते चालू शकतात ना. काय मम्मी तुला काय असं वाटतं? काही नाहीये. नाही, आता त्यांचं पायाचं पुढं वेगळं आणि काय आतल्या ऑर्गन्सचं वेगळं. असं कसं काय असू माणसाला शकतं? हे करते. ते वेगळे आतले ऑर्गन्स वेगळे. मग आता तू सांग जो आपले हातपाय आपले वेगळे असू दे ठीक आहे तुझं बोलण्याच्या पद्धतीने सांग. पण जर माझ्या आतमध्ये जर जास्त बिघड असेल तर मी धावू शकतो का? मग सांग तू. चल काय झालीस तर कन्फ्युज. मी अशीच झाली आहे दिवसभर. म्हणून मी आता गप बसले. मलाही काही कळलं नाहीये. त्याला सांगा मला एक सांगा आपण चष्मा का लावतो? कारण आपली नजर कमी झाली अरे असते. डोळ्याच्या डॉक्टरांना पण तेच बोलतात माझा का ऑपरेशन करायचं. मला दिसतो राहू दे. मग आता राहू दे. नाही, 10 वर्ष इथं झालं ना ऑपरेशन. माझ्या हा, अगोदर मग? याला सांगितलं
डॉक्टरने ऑपरेशन करायला लागलं. मी आता 10 वर्ष इथं झालं ऑपरेशन, ह्याला दुसरा करायची वेळ आली. नाही ते होतं जसं आपलं मग एक ते आता वेळ माझे कसं डोळे होतं, तसेच आहेत ना. तिचं कसं आईला पण सांगितलेलं हे न्हाणीकडे किंवा माझ्या चुकीकडे जास्त डोळ्यांतून असतात पण- ना, म्हणून त्यांचं डबल होण्याचे चान्सेस जास्त आता असतात. तिचं म्हणून आईला नाही पण झालंच काका ना. तुम्ही माझं पॉइंट नाही ऐकलं. डोळ्याची क्षमता कमी होते म्हणून आपण चष्मा वापरतो की नाही. हा मग गोळ्या पण त्याच्यासाठी क्षमता कमी होते म्हणजे काय, दिसणं, नजर कमी होते. लांबचं एखाद्याला लांबचं कमी दिसतं. जवळचं- वयानुसार होत जाते. हे पण वयानुसारच आहे. असं नाही, वयानुसार डोळ्यांची जरी झाली तरी मग तुम्हाला शेवटी दिसतोय ते. ऑपरेशनचा विषय आता मग आता वेगळा आहे. हिचा वय माझ्यापेक्षा जास्त आहे का? नाही नाही, मग ऑपरेशन तिचं ऑपरेशन का झालं लवकर? ऑपरेशन हा विषयच वेगळा आहे. चष्म्याचं बोलते. चष्म्याचं काय, चष्मा चष्मा आहे. इज इक्वल्स टू गोळी असा आपला विषय झाला. चष्मा जरी लागत असेल ते काही समजा लागला, पण त्याच्यापासून काय माझा नडत नाही ना. आता हा चष्मा बनवला, हा. हा आता चष्म्याचा लांबचा आता आहे तुला की जवळचा सांगतो, आहे? हे चष्मा मी सरने हे दिलं, आता मला हा चष्मा न घालता चांगला दिसतो आणि हा चष्मा घातला की मला भुरकट होतो. म्हणजे तुमची मग आता- पावर वाढली कमी झाली काय मग ते वाढले ही जर असणार. चष्मा मी ती येणार पण नाही टेस्ट करायला. आता घरून टेस्ट केल्यात आपण. असं दुर्गट दिसत असेल तर आणखीन तुम्ही चष्मा नाही वापरला पाहिजे. वापरतो माझा काय, आणखी नंबर वाढणार. मग वाढू दे आता काय नंबर करू? चेक करून घेऊया. उद्या थांबताय? नको. उद्या थांबा, नंबर चेक करून घेऊया. सकाळी लगेच होऊन जाणार. मग मला काहीच प्रॉब्लेम नाही, थांबतच नाही. काका लगेच होऊन जातं लगेच. नको. हे चष्मा आता ते हे जाणार चष्मावाल्याकडे. चष्मा कदाचित हे चष्म्यावाल्याचा नंबरचा प्रॉब्लेम असतो. अच्छा. आणि जे चष्मा बनवतात ना ते चुकीचं. आता मी त्याच्याकडे ती माझी फाईल घेऊन जाणार आणि चष्मा कशी बनवली ते काय मम्मी, काय हाच म्हणतेस? नंबर आहे का ते चेक करणार. कुणा हे आले का ग कारण रिक्षा? आता ही किती महिने झाले, 2-3 महिने झाले असतील जमतील. 2-3 तो महिने कुठे भरकटतो? 2 हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? कारण आपल्या सगळ्यांचेच आई वडील असेच असतात. माझे सुद्धा वडील असेच आहेत. त्यांना म्हणजे डॉक्टरकडे जाणं म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही, कशाला, जर आपण आजारी पडलो फुकटचा खर्च आहे. फुकटचा खर्च, आणि त्यांना असं वाटतं की नाही केलं पाहिजे. म्हणजे आधी मलाही असं वाटायचं की जेव्हा दात दुखतात तेव्हाच आपण डेंटिस्ट कडे गेलं पाहिजे, जे की असं नसतं. तुम्हाला माझ्या बाप्पांना गोळी घ्यायला आवडत नाही, जशी मला पण आवडत नाही. हा, माझ्या बाबांनाही आवडत नाही. माझे बाबाही डॉक्टरकडे जात नाहीत. पण त्यांच्यासोबत हे सगळं जेव्हा संभाषण होतं ना तेव्हा एक खूप मजा येते. पण काळजी सुद्धा वाटते धन्यवाद. की आपल्या आई वडिलांना आता एवढ्या जर सगळ्या औषधोपचार आहेत किंवा सगळ्या गोष्टी आहेत, आपल्या आई वडिलांचं दर 6 महिन्यांनी जर आपण एक बॉडी चेकअप केलं, फुल बॉडी चेकअप, तर एक आपण पण बिंदास असतो की आपले आई वडील व्यवस्थित आहेत. कारण ते गावी असतात, ते सतत काही ना काहीतरी कामात असतात. मग तिथे दुर्लक्ष नको. आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही जेव्हा ते येतात तेव्हा जबरदस्ती असा चेकअप करून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आईचा केलाच होता. आई तर अगदी रिझल्ट लागतो तशी गप्प होती. आणि नंतर आईला जेव्हा कळलं की नाही हार्ट ओके आहे, सगळं ओके, तेव्हा आई बोलली बरं झालं बाई सुटली. आणि तेव्हा म्हणाली ती की मी पुढच्या वर्षी येणारच नाही तुमच्याकडे, कारण तुम्ही आल्यानंतर माझं चेकअप करून घेता. पण ते सगळ्या आई वडिलांनीही समजून घेतलं पाहिजे, जे आई वडील गावी राहतात आणि ज्यांची मुलं शहराकडे राहतात. काही वेळेला अशी सगळ्याच मुलांची इच्छा नसते की आपल्या आई वडिलांपासून लांब जाऊन नोकरी करायची. कारण सुरुवातीला मी जेव्हा मुंबईत आले मलाही काळजी वाटायची की आई बाबा तिकडे कसं मॅनेज करत असतील, काय करत असतील. अशा वेळेला जेव्हा मुलं रिक्वेस्ट करतात तुम्हाला की तुम्ही फुल बॉडी चेकअप करून घ्या किंवा काय करून घ्या, तेव्हा तो करून घेणं हेच फायद्याचं असतं. कारण कुठची गोष्ट जेव्हा अचानक आपल्याला कळते आणि ती हाताबाहेर गेलेली असते तेव्हा त्या फार गोष्टीचा त्रास होतो. त्यापेक्षा जर आधीच आपल्याला कळलं की आपल्याला असं असं काही गोष्टी आहेत, या गोष्टीचं प्रिकॉशन घेतलं पाहिजे, आहारामध्ये बदल केला पाहिजे, तर त्या गोष्टी करता येतात. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी गुढीपाडव्यासाठी. आणि उद्या तुम्हाला मिळणार आहे सरप्राईज. ते सरप्राईज तुम्हाला सगळ्यांना आवडणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही उद्या बघालच. उद्या मी कसलं ग लवकर surprise? व्हिडिओ. कसलं रे कुणाल, कसलं रे. कसलं का हा. ते काय होतं? तर तो व्हिडिओ तुम्ही बघालच आणि तुम्हा सगळ्यांना ते असं काहीतरी मुद्दाम बोलतोस आणि मग फालतूची न्यूज होते. सो गाईज, सी यू टुमॉरो. तुम्ही सगळ्यांनी आपल्या आई वडिलांची काळजी घ्या आणि आई वडिलांनी प्लीज मुलांसाठी आपलं फुल बॉडी चेकअप करायला अजिबात विसरू नका. जर तुमची मुलं तुम्हाला सांगत असतील तर ती काळजी पोटीच सांगतात. त्यांच्यावर पैसो जास्त झालो म्हणून सांगत नाही किंवा त्यांना हाऊस नाही आपल्या औषधी बापाची डॉक्टरकडे नेऊची. त्याच्यामुळे प्लीज आई वडिलांनी पण ऐका. माझ्या आई वडिलांना तर सांगून सांगून थकले मी. बाबा तर जातच नाही बाबा डॉक्टरकडे. आणि एक पराक्रमीच आहेत आमच्या घरात. आणि म्हणजे ते बघितलं ना गोळ्या, पप्पाने तर सांगितलं ब्लड प्रेशर 160 ला, पण ठीक आहे ना, कशाला 120, कशाला ते शुगरचं तुम्ही ते बॉर्डर लाईन वगैरे केलंय. काय म्हणाले होते पप्पा?
रेंज कोणी ठरवलं रेंज कोणी ठरवल्या, कशासाठी ठरवल्या अशी सगळी मजा तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या घरी अशी काय मजा येते, तुमचे आई वडील ऐकतात की नाही ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पण आता आम्ही जातोय आमच्या घरी, तर आपण भेटूया उद्या. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.